हॅलो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या कुकिंग चॅनलवर. खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे. ॲक्च्युलीमध्ये एडिटिंगसाठी मला वेळ नव्हता. तर चला आजची नवीन रेसिपी बघूया. आज आपण बघणार आहोत तांदळाच्या आणि उडदाच्या डाळीचे आप्पे. यासाठीचं आधी मी प्रमाण तुम्हाला सांगते. 3 वाटी तांदूळ घेतला असेल तर 1 ते सव्वा वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. हे प्रॉपर प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे. दोन्ही उडदाची डाळ आणि तांदूळ दोन्ही व्यवस्थित 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. व्यवस्थित धुवून घेतल्यावर आपल्याला हे दोन्ही डाळ आणि तांदूळ 5 ते 6 तास पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. भिजत घालताना मी त्यात थोडीशी मेथीचे दाणे टाकले आहे, जेणेकरून पोटाला त्रास होत नाही. 5 ते 6 तास व्यवस्थित भिजवून झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित बारीक. जसं आपण आंबोळ्यांसाठी पीठ भिजवतो तसाच प्रकार आहे हा, फक्त आपण आंबोळ्यांच्या जागी आप्पे बनवणार आहोत. आता इथे मी तिखट आप्पे बनवत आहे, म्हणून मी यामध्ये आता कांदा बारीक चिरून टाकला आहे. त्यानंतर हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट टाकली आहे. थोडं चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि शेवटी कोथिंबीर. यामध्ये तुम्ही सीझनल भाज्याही ॲड करू शकता. अगदी तुमची लहान मुलं भाज्या खात नसतील तर गाजर आहे, बीट आहे, हे तुम्ही किसून या मिश्रणामध्ये टाकलं तर तुम्हाला कळणारसुद्धा नाही की यात भाज्या आहेत. तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. मटारच्या सीझनला तुम्ही मटारही ॲड करू शकता, अगदी चवीला छान लागतं. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. अशाच प्रकारे तुम्ही गोडाचे आप्पेही बनवू शकता. फक्त आपण जिथे आलं लसूण पेस्ट, कांदा वगैरे टाकला आहे, हे काहीच टाकायचं नाही आहे. फक्त तुम्हाला साखर ॲड करायची आहे. हे आप्पेही अगदी उत्कृष्ट लागतात. आता आपलं मिश्रण एकदम रेडी आहे. आता आपण ह्याचे आप्पे बनवून घेऊया. यासाठी मी आप्पेपात्र वापरलं आहे. हे बिडाचं आप्पेपात्र आहे. यामध्ये आप्पे अगदी छान निघून येतात. सर्वप्रथम हे गॅसवर ठेवून आधी थोडं गरम करून घेऊयात, ज्याने आप्पे आपले चिकटणार नाहीत खाली. आप्पेपात्र व्यवस्थित गरम झाल्यावर त्याला आपण आता तेलाने कोट करून घ्यायचं आहे. चारही बाजूनी तेल व्यवस्थित लावून घेऊया, म्हणजे आप्पे मिश्रण त्यात कुठेही चिकटणार नाही आणि अगदी अलगद आप्पे निघून येतील. आता हे आपलं बिडाचं भांडं गरम झालेलं आहे व्यवस्थित. यात मी तेल लावलेलं आहे. आता आपण आप्पे मिश्रण टाकून घेऊया. अगदी पूर्ण भरून आपल्याला मिश्रण टाकायचं नाही आहे, थोडी जागा ठेवायची आहे, कारण ते शिजल्यावर फुलून येतात. सो आता मी ह्याच्यात थोडं थोडं करून मिश्रण टाकून घेते. आपलं हे मिश्रण सर्व आप्पेपात्रात टाकून झालेलं आहे. आता हे आपण 5 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे खालून एका बाजूने व्यवस्थित शिजून येईल. आता बघूया शिजले आहेत की नाही. तुम्ही बघू शकता वरून ते छान फुलले आहेत, म्हणजे एका साईडने अगदी अलगद निघून येत आहेत, खालच्या साईडने झालेले आहेत. आता आपण हे सगळे आप्पे परतवून घेऊया, म्हणजे दोन्ही साईडने छान शिजून येतील. झटपट अशी होणारी रेसिपी नाही आहे. थोडी पूर्वतयारी करावी लागते. आदल्या दिवशी तुम्ही हे सर्व करून ठेवलात की दुसऱ्या दिवशी तुम्हाला पटकन करता येईल ही रेसिपी. अगदी संडे स्पेशल रेसिपी ह्याला म्हणता येईल. तुम्ही बघू शकता अगदी छान टम्म फुगले आहेत. जेव्हा आपलं मिश्रण छान फर्मेंट होतं तेव्हा आपला पदार्थ बनवताना आपल्याला कोणतीही अडचण येत नाही. आता हे सर्व आपण दुसऱ्या बाजूने छान शिजवून घेऊया. अशा प्रकारे आपले आप्पे रेडी आहेत खाण्यासाठी. तुम्ही हे सॉसबरोबर सर्व करू शकता किंवा आपली खोबऱ्याची हिरवी जी चटणी असते त्याच्याबरोबरही सर्व करू शकता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले आहेत ते.
अशा प्रकारे माझी दुसरी बॅच ही अप्प्यांची मी आता ह्याच्यातून काढून घेते. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.